एपीआय अमोल वाघमारेंकडून हिरो बनवण्याचा प्रयत्न हा एन्काउंटर नसून हत्या, कोर्टात जाणार असल्याचा वकील नितीन सातपुतेंचा इशारा, तर केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करण्याची मागणी. रोहित आर्याला केसरकरांशी बोलायचं होतं. केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता. 17 मुलांसोबत ओलीस ठेवलेल्या रोहन अहेरचा दावा. केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याकडून उपोषण. पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने 2 कोटी थकवल्याचा आरोप, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण. 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता. एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यावर मंत्री सावंतांचा आरोप, तर मुलांच्या सुटकेच्या उद्देशाने पोलिसांची कारवाई, पण एन्काउंटर चुकीचं, केसरकरांची भूमिका. रोहित आर्याला गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणारे, त्याला मानसिक रोगी करणारं महायुतीचं शासन, काँग्रेसच्या सचिन सावंतांचा गंभीर आरोप. आर्याने स्वच्छ आणि सुंदर शाळांचे प्रकल्प राबवण्यासाठी घर गहाण ठेवलं. सरकारकडे वारंवार मागूनही पैसे मिळाले नाही, त्यामुळे टोकाचं पाऊल उचललं. ठाकरेंचे पदाधिकारी सूरज लोखंडेंची माहिती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2024 पर्यंत घेणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती. प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती 6 महिन्यात अहवाल देणार. दगाफटका झाल्यास बच्चू कडू फासावर जाण्यासही तयार. कर्जमाफीवरील आश्वासनावरून बच्चू कडूंचा इशारा. सरकारचा पैसा शेतकऱ्यांकडे जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही, कडूंची भूमिका. मुंबईत उद्या विरोधकांचा विराट मोर्चा. मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार. पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिका. संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीत मिसळण्यावर निर्बंध. स्वतः ट्विट करत दिली माहिती. राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती.